हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे। जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे, जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे। साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। दावा है जीतेंगे, वादा है जीतेंगे। दावा है जीतेंगे, वादा है जीतेंगे। अनेक निर्णय असतील कराडच्या बाबतीत आरटीओ ऑफिस पासून एसटी स्टँड मध्ये आम्ही जर पट्टा वाचत गेलो तर अजून तासभर भाषण करावं लागेल। एवढी कामं आदरणीय बाबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये या ठिकाणी झाले। एका बाजूला आम्ही विकास केलेला, एका बाजूला बाबांनी विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत। मी नेहमी मतदारसंघातल्या माणसाला या ठिकाणी सांगतो, आज देखील मुख्यमंत्री नसताना देखील बाबांचं पत्र आलं तरी कोण नाकारत नाही। एवढी ताकद तुमच्या नेतृत्वामध्ये आहे। आता ही ताकद पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून देण्याची जबाबदारी तुम्हा कराडकरांना या ठिकाणी। शेवटी ज्या विचारधारेवरती काका काम करत होते त्याच विचारधारेवरती बाबाही काम करत होते, आजही करताय। आता काही जण काकांची मागची भाषणं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सुरू करतील, कातरानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील। पण मित्रो, मला तुम्हा सर्वांना एक सांगायचं आहे, ठीक आहे, मागं काय घडलं, कसं घडलं, कुणामुळं घडलं हा फार महत्त्वाचा विषय नाही आहे। आता देशामध्ये परिस्थिती बदलते आणि त्या बदलत्या परिस्थितीला मात करण्यासाठी तुम्हा आम्हाला आता एकत्र येणे काळाची गरज आहे। ज्या वेळेला महाराष्ट्र संकटात आला त्या वेळेला त्या विधात्याने अशी नेतृत्व तयार केलेले आहे। आज आपल्याकडे ते नेतृत्व उपलब्ध आहे। तुम्हाला आणि आम्हाला या बाबतीमध्ये तुम्हाला आणि आम्हाला त्यांचा पाठीराखा म्हणून त्यांच्या बरोबर राहणे गरजेचं आहे, काँग्रेस बरोबर राहणे गरजेचं आहे। महाराष्ट्राला वाचवण्याच्या लढाईमध्ये, फुले शाहू आंबेडकरांचा विचार टिकवण्याच्या लढाईमध्ये, दक्षिण कराडच्या मतदारसंघाची परंपरा टिकवण्याच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं ही विनंती करायला, प्रार्थना करायला मी आलेलो आहे। इतका प्रचंड तुम्ही या प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे की ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही।